आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा व्हिडिओ केदार दिघेंकडून ट्विट। दिघे साहेबांच्या फोटो समोर असं होणं हे दुर्दैवी। केदार दिघेंची शिंदे गटावर टीका। आनंद आश्रमात पैसे उधळल्याच्या प्रकाराची चौकशी होईल। ज्याने हा प्रकार केला त्याला पक्षातून काढून टाकणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। मी ते पाहिलं, त्याची चौकशी होईल। ज्यांनी असा प्रकार केलाय त्याला पक्षातून काढून टाकणार, त्याच्यावर कारवाई करणार। पैसे उधळणाऱ्यांना आनंद दिघेंनी हंटरने फोडून काढलं असतं। पैसे उधळणारे कोण होते, त्यांच्याकडे इतका पैसा कुठून आला, संजय राऊतांचा सवाल। ही चौकशी केली पाहिजे। पैसे उडवणारे कोण आहेत, हा पैसा आला कुठून निघता। आनंद दिघे असते हयात आणि असा धिंगाणा त्याने पाहिला असता तर त्याने तो भिंतीवरचा हंटर काढून अशा प्रकारे लुटीचा पैसा उधळणाऱ्यांना फोडून काढला। संजय राऊतांमुळे आनंद दिघेंना टाळा लागला। आनंद दिघेंना तुरुंगात जाऊन हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या। याला केवळ राऊत जबाबदार, नरेश मस्केंचा आरोप। चौकशी करून संबंधित व्यक्तीचा हेतू समोर आला पाहिजे। आनंद आश्रमातील प्रकारानंतर उदय सामंत यांची प्रतिक्रिया। दिघे साहेबांच्या कामाचा आदर्श ठेवून एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये काम करत आहेत। वंदनीय बाळासाहेबांचा ठाणे जिल्हा हा बालेकिल्ला होता आणि या बालेकिल्ल्यामध्ये जे आनंद दिघे साहेबांचं स्थान होतं ते आनंद आश्रम होतं। आणि अशा नोटा उधळणारे दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील शिवसैनिक। आनंद आश्रमात पैसे उडवले जातात हा दिघे साहेबांचा अपमान। वैभव नाईक संतापले। आनंद आश्रमातील दिघे शिंदे गटाच्या कृतीनंतर पवार गटाने दिघेंच्या शक्तिस्थळावर जाऊन माफी मागितली। आनंद दिघेंची ठाणेकरांच्या वतीने माफी मागितली। सुहास देसाईंची प्रतिक्रिया। अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांविरोधात ठाकरे गट आक्रमक। विखे पाटील 8 महिन्यापासून अकोल्यात फिरकले नाही। आमदार नितीन देशमुखांनी विखे पाटलांची लाच काढली। 23 सप्टेंबरपर्यंत पालकमंत्री अकोल्यात आले नाहीत तर 24 तारखेला त्यांना पालखीतून घेऊन येणार, देशमुखांचा इशारा।